आमदारबाई पोलीस स्टेशनला जाते तर जामकर ओरडायला लागतात. ते काय बघत नाही ही आमदार आहे की कोण आहे. पण नंतर गाढवाची उपमा देऊन आमदारबाई जामकरला जे काय सांगते ना. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. आता घडतं असं, डिंपल तर देवीसिंगच्या सगळ्याच मागण्या पूर्ण करत असते. ती आता विभावरीला त्याच्या रूममध्ये पाठवते. विभावरी जाते आणि म्हणते, बाबा तुम्हाला बोलवलंत. तर तो विभावरी, प्लीज मला बाबा नको म्हणू, गोपाळ म्हण. अगं तू एवढी दुःखात आहे, पण तुझ्याकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळच नाही आहे. भक्तांचे दुःख दूर करता करता तुझ्याकडे दुर्लक्ष झालं. विभावरी म्हणते, पण अजून पण माझा दादा तुम्हाला काही पण करू शकतो. तर तो विभा, तू अजिबात काळजी करू नकोस. तो तिचा हात पकडतो. विभावरी स्माईल करते आणि त्याला मिठी मारते. देवीसिंगच्या मनात वाईट येतं. तो अजून तिच्या जवळ जातो. पण इकडे अजून 4 पंक्ती राहिलेल्या असतात आणि जेवण संपतं. यामुळे एकच गोंधळ उठतो. सगळे आप्पाला म्हणायला लागतात. आप्पा म्हणतात, जा तिकडं, मी काय करू. मग म्हणतो, आप्पा थोडा भात तरी द्या. लाली देवीसिंगच्या रूमकडे जायला लागते. डिंपी म्हणते, वहिनी अगं तिकडे जेवण संपलंय, तिकडं जा ना. इकडं कुठं चालली. लाली म्हणते, अगं यांना बघायला चालले होते. डिंपी म्हणते, त्यांना नंतर बघ, आधी जेवणाचं बघ. आता आप्पा पण देवीसिंगच्या रूमकडे चाललेले असतात. आता देवीसिंग विभावरीला बेडवर बसवतो आणि अजून जवळ येणार तेवढे तापा ओरडतात. आता दोघं पण एवढे घाबरतात की त्यांना कुठे जावं आणि काय करावं हेच कळत नाही. आता आप्पा काय कमी असतात, सगळेच गोळा होतात आणि मोठमोठ्याने बाबाला आवाज देत असतात. विभावरी एवढी घाबरते आणि म्हणते, आता मी काय करू. पण देवीसिंग म्हणतो, तू इथे लप आणि दार उघडतो आणि म्हणतो, तुम्ही एवढा काय गोंधळ करताय, मी ध्यानाला बसलो होतो. अमिताभ म्हणतो, सॉरी बाबा, आम्हाला शाप नका देऊ. आप्पा म्हणतात, गोपाळ अरे जेवण संपलंय, अजून 4 पंक्ती बाकी आहे. पण लकी ओळखून असतो हा ढोंगी महाराज आहे आणि तू त्याचाच फायदा घेतो आणि म्हणतो, महाराज आता तुम्हीच काहीतरी करा, असा काहीतरी चमत्कार करा की लोकांचे पोटं भरतील. आप्पा म्हणतात, गोपाळ काहीतरी कर बाबा. आता त्याला पण विभावरीला बाहेर काढायचं असतं. तेव्हा तो म्हणतो, चला दाखवा जेवण. जाता जाता विभावरीला खुणवतो. सगळे निघून गेल्यानंतर विभावरी हळूच बाहेर येते. देवीसिंग जेवण बघून म्हणतो, सगळंच संपलंय. माने म्हणतो, बाबा तुम्हीच असं काहीतरी करा की लोकांची जेवणाची सोय होईल. देवीसिंग म्हणतो, चला मी बघतो. आता सगळे बाहेर जातात. तर देवीसिंग एक छोटंसं भांडं घेऊन येतो. डोळे झाकून गोल गोल हात फिरवतो आणि म्हणतो, जो कोणी मनोभावे हा माझा प्रसाद खाईल, ज्याच्या मनात पाप नसेल, ज्याच्या मनात खोट नसेल, अशा माणसाचं पोट तृप्त होईल. आता हे बघायला आमदारबाई आणि पिये पण असतो. आता अमिताभ सगळ्यांना जिलेबी वाटतो. आता सगळेजण मन लावून खात असतात. एक माणूस म्हणतो, हा एका जिलेबीत माझं पोट भरल्यासारखं वाटतंय. आता सगळेच मान हलवून म्हणतात, होय होय आमचं पण पोट भरलं. हे सगळं बघून आमदारबाई शॉकून बघत असते. आता लोकांना कसं उल्लू बनवलं म्हणून देवीसिंग आमदारबाईकडे बघतो. कुचित हसत चष्मा वर करतो. पण लालीच्या नजरेतून तो काय सुटत नाही. ती आता त्याच्याकडे बघते आणि आमदारबाईकडे आणि मनात म्हणते, ह्या दोघांचं काय चाललंय. हे ह्या आमदारबाईकडं असं का बघतायत आणि काय खुणवलं. नाही, या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी चालू आहे. तिथून आमदारबाई पोलीस स्टेशनला जातात. जामकर तिला बघतात आणि त्यांची चांगलीच सटकते. ते रागाने म्हणतात, त्या भोंदू बाबाला सामील झालात तुम्ही. खरं तर आमदारबाईला जामकरने तिथेही सुनावलेलं असतं. पण आमदारबाई म्हणते, जामकर साहेब तुम्ही पोलीस स्टेशनला जा, मी येऊन भेटते. तेव्हा जामकर म्हणतात, मला भेटायची काही गरज नाही. आणि आता पण जामकर तिच्यावर चांगलेच ओरडतात आणि म्हणतात, गुलाम झाला त्या टेलरची तुम्ही. आमदारबाई खुर्चीवर बसते आणि म्हणते, वेळ प्रसंगी राजकारणात गाढवालाही बाप बनावं लागतं, त्यामुळे धीर धरा. त्या बाबावर कारवाई करायची संधी मी तुम्हाला नक्कीच देईल. जामकर म्हणतात, संधी चालून आली होती पण तुम्ही घालवली. त्यांची जामकर साहेब, तुम्हाला वाटतं ना तेवढं साधा तो बाबा नाही आहे. तो क्रिमिनल माइंड आहे. त्याची गोष्ट साध्य करण्यासाठी तो काहीही करू शकतो. जामकर म्हणतात, करून काय करणार तो. ती काही पण माझ्या बंगल्यामध्ये सांगाडाही पुरू शकतो. आता मात्र जामकरला चांगलीच होश येतात आणि ते विचारतात, म्हणजे कसला सांगाडा. ती जामकर साहेब, मी त्या बाबाच्या विरोधात गेले आणि तुम्हाला तिथे पाठवलं. जेव्हा तुम्ही दारात होतात तेव्हा त्याचा मला फोन आला आणि तो मला म्हणाला, मागच्या दारी एक झाड आहे, त्याच्या खाली खांदा. पहिले तर मला वाटलं तो चेष्टाच करतो, पण म्हटलं खांदून बघूया. तर आम्ही खांदल्यानंतर तिथे सांगाडा निघाला आणि त्याच वेळेस पोलिसांची गाडी पण हजर झाली. जेव्हा मी पोलिसांना विचारलं
तुम्ही इथे का आलात? तेव्हा त्यांनी सांगितलं, आम्हाला एक फोन आला होता निनावी की तुमच्या घरामध्ये जिवंत बॉम्ब आहे. मग मला कळून चुकलं तो बाबा काय साधा नाही आहे. जामकर म्हणतात, हा खूप पोचलेला आहे. मला वाटलंच होतं. आता बघूया आमदारबाई आणि जामकर काय प्लॅन करतात ते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.